हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये खूपच हेल्दी आणि टेस्टी कमीत कमी तेलामध्ये आणि झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत। तर आज आपण हिरव्या वाटाण्यापासून एकदम पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी पाहणार आहोत, जी बनवायला एकदम सोपी आणि खायला खूपच टेस्टी होणार आहे। ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला रेसिपीला स्टार्ट करूया। तर त्यासाठी 1 कप हिरवे मटार घेतलेले आहेत। तुमच्याकडे हिरवे मटार नसतील तर फ्रोझन मटार घेऊ शकता किंवा भिजत घातलेले वाटाणे घेतले तरीही चालेल। सर्व वाटाणे मिक्सरच्या बाउलमध्ये टाकायचं। यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि भरपूर कोथिंबीर घ्यायचं। 1 चमचा भरून जिरे घालायचे। याला बारीक फाईन पेस्ट तयार करायची। तर अशा पद्धतीने पेस्ट मी तयार केली। यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि छान फाईन पेस्ट तयार करायची। तर पाहू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक वाटण तयार केलेलं आहे। याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। तर अशा पद्धतीने बॅटर तयार झालं। आता यामध्ये 1 कप रवा घालायचं, बारीक चाळून घेतलेला, आणि हे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं। हे खूप ड्राय झालेलं आहे, तर यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं पीठ आहे ते निघण्यासाठी इथे पाणी घालायचं। हाच पाणी इथे मिक्स करायचं, म्हणजे मिक्सरला लागलेलं पेस्ट वेस्ट जाणार नाही। आता हे सर्व एकदा एकजीव करून घ्यायचं। आता याला 10 मिनिटे झाकून ठेवायचं, म्हणजे रवा छान फुलेल। तर पाहू शकता 10 मिनिटानंतर बॅटर अशा पद्धतीने तयार झालं। याला एकदा एकजीव करून घ्यायचं। तुम्हाला वाटलं तर इथे दहीचा वापर सुद्धा करू शकता, त्याने सुद्धा रेसिपीला छान अशी टेस्ट येते। आता यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा, बारीक कट करून घेतलेला टोमॅटो आणि बारीक कट करून घेतलेला कोथिंबीर घेतलं। चिमूटभर हळद घ्यायची आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं, अर्धा चमचा चाट मसाला चटपटीतपणा येण्यासाठी, थोडंसं चिली फ्लेक्स घेतलं, नाहीतर लाल तिखट वापरलं तरी चालेल, आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं। तुम्हाला वाटलं तर यामध्ये आणखी भाज्या ॲड करू शकता, जसं शिमला मिरची, गाजर वगैरे। थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात भाजीपाला निघतो, तुम्ही ते कशाचाही वापर करू शकता। अशा पद्धतीने एकजीव करून घेतलं। बॅटर खूप थिक आहे, त्यामुळे थोडं थोडं करून पाणी वापरायचं। बॅटर आपल्याला एकदम पातळही नको आणि एकदम घट्टसरही नको, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर पाहिजे आपल्याला। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी वापरायचं। हा बॅटर तयार करण्यासाठी 1 ते 1.5 कप पाण्याचा वापर झालेला आहे। पाहू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं करूनच पाणी वापरायचं आहे, आणि बॅटर पाहू शकता अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी हवी आपल्याला। रेसिपीचं बॅटर तयार झालं। आता यामध्ये सर्वात शेवटी बेकिंग सोडा वापरायचं आहे आणि थोडंसं पाणी वापरायचं, आणि हे सर्व एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं। तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर थोडंसं इनो वापरलं तरीही चालेल, आणि एका डायरेक्शनमध्ये याला मिक्स करून घ्यायचं। इनो हा सर्वात शेवटीच वापरावं। बॅटर रेडी आहे। गॅसवरती पॅन ठेवलं गरम होण्यासाठी। यावरती अर्धा चमचा तेल छान असं पसरवून घ्यायचं। तेल छान गरम झालं की यावरती पांढरे तीळ आणि थोडीशी मोहरी वापरायची, म्हणजे थोडंसं तडक्या दिल्यासारखं करायचं, आणि सर्व आपण बॅटर तयार केलेलं होतं ते यावरती ओतून घ्यायचं। बॅटरला एकदा एकजीव करून घ्यायचं आणि सर्व बॅटर यामध्ये ओतून घ्यायचं आहे पॅनमध्ये। अशा पद्धतीने सर्व बॅटर ओतून घेतल्यानंतर याला असं पसरवून घ्यायचं एकसारख्या लेअरमध्ये। पातळ असं पसरवून घ्यायचं, जेवढं पातळ होईल तेवढं खायला छान कुरकुरीत वाटेल आपली रेसिपी। छान पसरवून झालं की यावरती झाकण लावून 5 मिनिटे शिजू द्यायचं। 5 मिनिटानंतर अशा पद्धतीने सर्व साईडनी, म्हणजे पॅनच्या सर्व साईडनी गॅस न्यायचा आणि अशा पद्धतीने शिजू द्यायचं, म्हणजे कडेकडेने छान शिजल्या जाईल। तर पाहू शकता एक साईड छान शिजलेली आहे, छान वरून ड्राय झालेलं आहे। तर याच्या कडा सोडवून घ्यायच्या सर्वात अगोदर। डायरेक्ट आपण पलटवलं तर ते तुटू शकतं, त्यामुळे सर्वात अगोदर कडा सोडवून घ्यायच्या। दिसायला सुद्धा खूप भारी दिसत आहे आपली रेसिपी। तर अशा पद्धतीने कडा सोडवून घेतलेले आहेत मी सर्वात अगोदर। आता याचं पलटी करून घ्यायची आहे। तर त्यासाठी वरच्या साईडने एक प्लेट ठेवायची आणि सर्वात अगोदर प्लेटवरती ओतायचं। पॅनला थोडं तरी चिकटलेलं आहे, काढून घ्यायचं, आणि याच पॅनमध्ये थोडंसं आणखी, म्हणजे अर्धा चमचा तेल वापरायचं। सर्व साईडने एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे तेल, आणि यावरती सुद्धा
पांढरे तीळ आणि मोहरी वापरायची आहे, म्हणजे तडका दिल्यासारखं. आणि यावरून तो आपण जो तयार केलेला होता पदार्थ तो यामध्ये टाकायचं. तुम्हाला वाटलं तर हाच पदार्थ छोट्या छोट्या पॅनकेकसारखं छोटे छोटे पॅनकेक तयार करू शकता, पण मी अशा पद्धतीने एकदाच तयार केलं, म्हणजे बनवायलाही सोपं आणि खायलाही टेस्टी. या साईडने सुद्धा छान असं अशा पद्धतीने शेकून घ्यायचं आहे पराठा किंवा पॅनकेक म्हणू शकतो आपण याला. खायला खूपच टेस्टी वाटते आणि दिसायलाही भारी आहे. आता याला काढून घ्यायचं आणि तुमच्या आवडीच्या आकारामध्ये याला कट करून घ्यायचं. छोटे मुलं तर खूप आवडीने खातात अशा पद्धतीची एकदम नवीन रेसिपी आहे फ्रेंड्स. या पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप आवडेल. तुम्हाला वाटलं तर याचे अप्पेसुद्धा टाकू शकता. कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी झटपट रेसिपी हिरव्या वाटाण्यापासून पॅनकेक तयार झालं, किंवा पिझ्झा म्हणू शकता आपण याला, ग्रीन पिझ्झासुद्धा म्हणू शकतो. गरमागरम रेसिपी सर्व करायची. कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असंही खाल्लं तरी खूप टेस्टी वाटते ही रेसिपी. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.